नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव रजत सांगळे. आपण आज आलेलो आहे तालुका सिल्लोड, गाव वसई. शेतकरीचं नाव आहे राजू धनवै. तर ही मक्का दिनांक 11 जून 2024ला लावली गेली होती. जवळपास ही मक्का आता 98 ते 99 दिवसाची आहे. ही जी जमीन आहे ही मुरमट आहे, जवळपास मीडियम रेंजची ही जमीन आहे. त्यामुळे एकदम पक्क्या आहे. पक्क्या असल्यामुळं इथे ह्या वारं वादळ पाऊस वगैरे जरी आला तरी ही मका पडत नाही. तर झाडं एकामेकावर न पडल्यामुळे तर शेतकऱ्याला 100% चांगलं उत्पन्न भेटणारच. तर तुम्ही बघू शकता की मक्याचं कणीस हे शेवटच्या टोकापर्यंत भरलेले दाणे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणसावरती शेवटच्या टोकापर्यंत दाणे भरलेले. आणि दुसरी एक गोष्ट जर तुम्ही बघशाल की प्रत्येक कणीस एक साईजचं आहे. सगळ्या मक्याच्या कणीस एक साईजचा आहे. जर तुम्ही बघू शकता की आकर्षक नारंगी कलरचे दाणे इथं दिसत आहे सगळ्या मक्यामध्ये. तुम्ही जर का बघू शकताय तर तुम्ही पानं जर बघू शकता अजून हिरवे आहे. जवळपास 98 ते 99 दिवसाचा हा प्लॉट झाला आहे, तरी देखील प्रत्येक पान अजून पण हिरवा आहे. ते कणीस मीडियम रेंजला आहे. मीडियम रेंजला असल्यामुळं एक फायदा आपल्याला प्रत्येक वेळेस होईलच की वारं वादळ पाऊस जेव्हा येतोय तर ते वाऱ्या वादळ पावसामुळे तुमची मका एकावरती एक पडणार नाही आणि तुमचं जे नुकसान प्रत्येक वेळेस होतं ते होणार नाही. तर हे फक्त आपल्याला कॅप्सूल मक्यामध्ये बघायला भेटतं आहे. आणि भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मूर घासासाठी सुद्धा शेतकरी मक्याचा वापर करतात. त्यासाठी तुम्ही कणीस वेगळं आणि मका वेगळी करता. तर जेव्हा तुमचा लेबर म्हणा, जे कामगार तुमच्या शेतामध्ये काम करायला जातात, त्यांना मका तोडायला खूप अवघड जाते. पण तुम्ही बघू शकता ही मका तोडायला किती सोपी आहे. जवळपास हात लावल्या मका इथं तुटती आहे. तर कुठं ना कुठं त्या कामगाराला सुद्धा फायदा होईल. पण शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता की एकदम घट्ट असं आवरण आहे. घट्ट आवरण असल्यामुळं ह्या मक्यामध्ये पाणी जात नाही. पाणी न झाल्यामुळं तुम्हाला जी समस्या येते की मका काळी पडणं, डागी होणं. डागी झाल्यामुळं बाजारभाव पण आपल्याला कमी भेटतो. पण तुम्ही बघू शकता की हे एकदम घट्ट असं आवरण असल्यामुळं तर जवळपास इथं शेवटच्या लाईनपर्यंत दाणे भरलेले आणि इथं कोणत्याही प्रकारचा अळीचा अटॅक पण आपल्याला दिसत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगितलं. परत ते मुद्दे जर का म्हणायचे म्हटले की शेवटच्या टोकापर्यंत दाण्याचे भरलेले, प्रत्येक कणीस एक साईजचे. जर हिच्या मुळ्या बघितल्या तर एकदम पक्क्या आहे आणि मीडियम रेंजला मक्याचं कणीस लागतं आहे. आणि जवळपास बघितलं की एकदम घट्ट आवरण आहे. घट्ट आवरण असल्यामुळे तर याच्यात पाणी जात नाही, नाहीतर अळीचा अटॅक एकदम कमी स्वरूपात आपल्याला बघायला भेटतो. आणि जर का बघितलं याचा कलर जर बघितला, आकर्षक नारंगी कलर आहे. त्याच्यामुळं अधिक आपल्याला बाजारभाव भेटेल आणि आपला अधिक फायदा होईल. तर फक्त नुजीवूड सीडचं कॅप्सूल हे वाण तुम्ही नक्की लावा शेतामध्ये. धन्यवाद.